मी तुम्हाला चिकन रॅप त्याचा रॅप मी करून तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी ही एक वाटी घेतलेली आहे. या वाटीच्या मापाने मी 3 वाटी मैदा घेतला आहे. हा मैदा मी इथे एक चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावर टाकत आहे. पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, तेही याच्यात टाकत आहे. पाव वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकत आहे. आता हे मी चाळून घेत आहे. 2 टीस्पून पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी साधी साखरसुद्धा वापरू शकता. मी पिठामध्ये टाकत आहे. 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. ते बटर टाकत आहे. आता हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटर टाकल्यामुळे हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं क्रम्बलसारखं झालं पाहिजे पीठ. यामध्ये मी 1 कप कोमट दूध घेतलेलं आहे. ते मी याच्यामध्ये टाकत आहे. हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी मळून घेत आहे. मी 1 कप कोमट पाणी घेतलेलं आहे. ते मी थोडं थोडं करून हे पीठ मळून घेत आहे. पीठ बघा असं मळलं गेलं पाहिजे. आपण जसं चपातीला मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळलं गेलं पाहिजे. आणि हे पीठ मळण्यासाठी मला 1 कप दूध आणि 1 कप पाणी. जर तुम्ही दूध वापरत नसाल तर पूर्ण पाण्यामध्ये पण हे पीठ मळलं तरी चालतं. आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून मी हे पीठ चांगलं मळून घेत आहे. पीठ एकदम स्मूथ मळायचं आहे. असं खरखरीत दिसता कामा नये. जेवढं सॉफ्ट मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मी आता अर्धा तास झाकून ठेवत आहे. अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता परत एकदा मी मळून घेत आहे. पीठ बघा किती स्मूथ झालेलं आहे. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये छोट्या मोठ्या साईजच्या जर चपात्या बनवायच्या असतील त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घ्या. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत. थोडंसं पीठ टाकून एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा आपण चपाती जशी लाटतो तशीच ही लाटून घ्यायची आहे. जास्त जाडी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा प्रकारे सर्व चपात्या मी लाटून घेणार आहे. गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे. जी मी चपाती लाटून घेतली आहे ती आता मी शेकून घेत आहे. ही बाजू असं बघा थोडंसं ड्राय झाली की मग ही पलटी करायची आहे. दोन्ही बाजूने ही चपाती चांगली शेकून घ्यायची आहे. ही चपाती दोन्ही बाजूने चांगली मी शेकून घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व चपात्या करून घ्यायच्या आहेत. अशी मी एक चाळण घेतलेली आहे. आता या चाळणमध्ये मी ही चपाती ठेवत आहे. चपातीचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यावरही मी चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी ह्या ज्या केलेल्या चपात्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. याच्यामुळे काय होतं की जेव्हा गरम चपाती आपण डब्यामध्ये ठेवतो तर त्याला चपातीला घाम येऊन ती ओलसर होते. असं तुम्ही जर केलं तर जो घाम येतो चपातीला तो येणार नाही आणि चपाती तशीच चांगली राहते आणि मऊसुद्धा राहतात. याच्यावर तुम्ही ही चपाती थोडीशी थंड झाल्यावर तुम्ही त्याच्यावर झाकण लावून ही चपाती ठेवू शकता. त्याच्यामुळे बघा खालची चपाती पण बघा जराही घाम आलेला नाही आहे, गरम असून सुद्धा. तुम्ही पण अशा प्रकारे जेव्हा चपाती कराल तेव्हा असे गाळणीमध्ये ठेवा. म्हणजे गाळणीमध्ये ठेवल्यानंतर जे वाफ येते ती खाली डब्यामध्ये पडेल आणि चपाती तुमची कोरडीच राहील. चिकन रॅप बनवण्यासाठी इथे मी चिकन बोनलेस थाईचे पीस घेतलेले आहेत. हे बघा. चिकनच्या पीसला सुरीने असं टोचे मारून घ्यायचे आहेत. सर्व चिकनला मी
सुरीने असं टोचे मारून घेतलेले आहेत. मॅरिनेशन करण्यासाठी इथे मी 1 टीस्पून काळी मिरी पावडर घेतलेली आहे, ती टाकत आहे. 1 छोट्या लिंबाचा रस काढलेला आहे, तो मी टाकत आहे. 1 टीस्पून आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 टीस्पून मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे. हे सर्व मसाले चिकनला लावून घ्यायचे आहेत. आता हे चिकन 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. 20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. एका प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये हे चिकनचे पीस पूर्ण घोळवून घ्यायचे आहेत. पूर्ण मैदा सगळ्या चिकनला लागला गेला पाहिजे. हे असा मैदा पूर्ण चिकनला लावून घ्यायचा आहे. अंडी फेटून घेतली होती, त्याच्यामध्ये हे चिकनचे पीस मैदा लावलेले ते टाकायचे आहेत. चिकनचे पीस अंड्याच्या मिश्रणातून काढून इथे मी एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये हे घोळवायचे आहेत. अशा प्रकारे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने मी ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. कढईत मी तेल तापायला ठेवलं आहे. आता हे जे आपण ब्रेड क्रम्स लावलेलं जे चिकन आहे ते मी याच्यात तळून घेत आहे. हे चिकन मीडियम गॅसवर ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथे मी एक जाळी घेतली आहे आणि खाली प्लेट ठेवली आहे. त्याच्यामध्ये हे चिकन ठेवत आहे. हे चिकन तळून घेतलेलं आहे आणि हे बघा किती क्रिस्पी झालेलं आहे. पेरी पेरी पावडर घेतलेली आहे, ती आता ह्या चिकनवर टाकायची आहे. दुसऱ्या पण बाजूने पावडर टाकून घ्यायची आहे. या चिकनचे मी असे पीस करून घेत आहे. चिकन रॅपला सॉस करण्यासाठी इथे मी मेयोनीज घेतलेला आहे. ते इथे मी अर्धी वाटी घेत आहे. घरी बनवलेला सिराचा सॉस आहे, तो फार तिखट असतो. इथे मी 1 टीस्पूनच घेत आहे. 1 टेबलस्पून मी मस्टर्ड सॉस आहे तो टाकत आहे. 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस. हा सॉस आता मिक्स करून घ्यायचा आहे. हा सॉस आता तयार झाला आहे. KFC स्टाईल रॅप कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. हा सॉस या चपातीला लावायचा आहे. सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात लावू शकता. त्याच्यावर हे लेट्यूस आहे, ते मी असं थोडंसं बारीक चिरलेलं आहे. जर तुमच्याकडे लेट्यूस नसेल तर तुम्ही कोबीसुद्धा वापरू शकता, पण कोबीपेक्षा लेट्यूसची जी चव असते ती चांगली लागते, म्हणून लेट्यूस वापरायचा आहे. त्याच्यावर हे कांद्याच्या चकत्या ठेवायच्या आहेत. टोमॅटोच्या स्लाइस ठेवायच्या आहेत. तर हा सॉस थोडासा टाकायचा आहे. जे चिकन तळून घेतलं होतं त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते ठेवायचे आहेत. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ते मी चीज स्लाइस घेतलेले आहेत, ते ठेवायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवायचं आहे. पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, ते मी थोडंसं याच्यावर टाकत आहे. रोल बंद करून दाखवत आहे. असा फोल्ड करायचा आहे एका बाजूने आणि असं थोडंसं बोटाने आतमध्ये खेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे
सर्व रोल मी करून घेणार आहे। सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत। आता हे रोल मी तव्यावर थोडंसं बटर टाकून भाजून घेत आहे। दोन्ही बाजूने बटर लावायचं आहे। हे रोल आता फ्राय झालेले आहेत। मी गॅस बंद करत आहे। तव्यावर मी बटर टाकून फ्राय करून घेतलेले आहेत। आता हा रोल मी फॉइल पेपरमध्ये रॅप करत आहे। तुम्हाला मी रोल सुद्धा कापून दाखवत आहे। KFC स्टाईल मी चिकन रॅप बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा असं घरच्या घरी बनवू शकता।